असेल, हे तिन्ही रस्ते नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीतले आहेत. एवढा महाराष्ट्र द्वेष कशासाठी आहे? मागच्या वेळी देखील आमच्या चाकरमान्यांनी हा विषय काढला होता की गणपतीसाठी आम्ही जेव्हा गावी जातो, कोकणात जातो, तेव्हा खड्डेच रस्ता दिसत नाहीये. आम्हाला सांगितलं होतं की हे खड्डे आता डिसेंबरपर्यंत जातील आणि चांगला रस्ता बनेल. पुन्हा एकदा 8 महिने होऊन गेलेले आहेत, जुलै आलेला, पुढचे गणपती आलेले आहेत, पण खड्डे भरले गेलेले नाहीत. आणि तिसरीकडे जसं NHAIचा हा गोंधळ सुरू आहे, मी गडकरी साहेबांना तर विनंतीच करेन की तुम्ही येऊन खास करून हेलिकॉप्टर असेल किंवा रस्ता असेल, तुम्ही गाडीने तरी जाऊन पहा की किती खड्डे ह्या 3 महामार्गांवर पडलेले आहेत. कारण आम्ही खूप ऐकत असतो की देशात कुठे कुठे चांगले रस्ते झालेत, आमच्या महाराष्ट्रात तरी NHAIने एक सुद्धा चांगला रस्ता बनवलेला नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे एक खातं घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडे गेले 10 वर्ष आहे, MSRDCचं, हिंदुराष्ट्र सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, खड्डे जे आहेत दिसत आहेत आपल्याला, आपल्याच माध्यमातून आपण पाहतोय, ॲक्सिडेंट वाढत चाललेले आहेत. पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे वांद्रा वर्सोवा सी लिंक 2017 जेव्हा मुंबई महानगरपालिकेने कोस्टल रोडचं काम हाती घेतलं, तेव्हा वरचा भाग जो आहे, नॉर्थ बाउंड जो आहे, तो MSRDC खात्याकडे गेला. आता 2017 ते आत्तापर्यंत किती वर्ष झालेले आहेत? कोस्टल रोड ठीक आहे, यांनी अर्धवट उद्घाटन केलं, जे आम्ही पूर्ण केलं असतं 2023च्या डिसेंबरपर्यंत. पण आत्ता आपण पाहतोय, आजची बातमी आहे, 7.25 कोटीची एस्केलेशन त्या मुंबई वर्सोवा बँड्रा वर्सोवा सीलिंगमध्ये झाले, नॉर्थ बाउंड कोस्टल रोडमध्ये झाले. एक सुद्धा गर्डर लागल्याचं काम झालेलं नाही आहे. 2दा मला वाटतं कॉन्ट्रॅक्टर बदलले आहेत, सरकारं 3 बदललेली आहेत, खातं मिंदे सरकारकडेच राहिलेलं आहे, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडेच राहिलेलं आहे. आणि एक वैशिष्ट्य असं आहे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचं की त्यांच्या खात्यात जिथे जिथे मग रस्त्याची कामं असतील, महानगरपालिकेची कामं असतील, कुठचंही काम असेल, काम हो किंवा नको होते, एस्केलेशन 100% होतं आणि त्यांच्याच आवडत्या मित्रांना मिळतं. जसं नावडता महाराष्ट्र हे केंद्र सरकारच्या बजेटमध्ये होतं, तसं एक लाडका कॉन्ट्रॅक्टर हे स्कीम आता आपण पाहतोय गेले 2 वर्ष सुरू आहे. ही महाराष्ट्राची लूट चाललेली आहे. आणि मी तुम्हाला शब्द देतोय की येणारं सरकार आमचं आहे, महाविकास आघाडीचं आहे, आणि आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टर असतील, सगळे अधिकारी असतील, कोणी मंत्री असेल, त्यांना आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर अशा प्रकारची मुंबई महापालिकेत 6,000 कोटी रुपयांचे नवीन रोड कॉन्ट्रॅक्ट देतात आणि तुम्ही म्हटलं की ॲडव्हान्स पैसे असे दिले जातात. हे पैसे काय निवडणुकीसाठी वापरले जातात? आता हे खोके धोके म्हणजे स्वतःसाठी खोके, जनतेला धोके, हे दिसतंय. तर ते कशासाठी वापरले जातात माहीत नाही. पण एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट जर आपण पाहतोय, मागच्या वर्षीचं एक तरी कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालंय का? मग कोणतरी भाजपचं बोलतं की नाही हे कॉन्ट्रॅक्ट रद्द झालं पाहिजे, आम्ही कोर्टात जाऊ, तेवढं जाऊ. एवढं नाटक करण्यापेक्षा पक्षाचा पाठिंबा काढून घ्या मिंदे सरकारमधून. जसं तुम्ही महामार्गाचं सांगितलं, मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की मुंबई 2 वर्षात खड्डेमुक्त करणार. पण आता आपण परिस्थिती बघतो की वेगवेगळ्या मार्गावर खड्डे पाहायला नाही. काल मला वाटतं 1-2 ट्विटर हँडल्सनी पण ट्विट केलेलं आहे, मला वाटतं त्याच्यात आलंय सगळीकडे की नवीन झालेल्या रस्त्यांवर देखील आता खड्डे पडायला लागले. तुम्ही कोस्टल रोडचं बघा ना, तो 1 जे 2 कनेक्टर्स आहेत हाजी अलीच्या तिथे देखील ते डांबर आता निघायला लागलेलं आहे. तो रस्ता तुम्हाला आठवत असेल, टर्मिनल 1चा पूल जो आहे 3 महिने बंद ठेवलेला. मग मी 2दा ट्विट केल्यानंतर त्यांना उघडायला लागला, कारण त्यांच्याकडे VIP कडे वेळच नव्हता उद्घाटन करायला. परत खड्डा पडला. ते मला वाटतं MMRDचं काम आहे. नाही, मी त्याच्यात जाणार नाही. बघा, नाही कृष्णजी, मी याच्यात जाणार नाही, कारण आज जो महत्त्वाचा विषय आहे, तुम्ही पहा, ह्याच्यात कुठेही राजकीय विषय नाही आहे. हा विषय प्रत्येकाशी निगडीत आहे, तुमच्या आमच्याशी निगडीत आहे. तुम्ही कुठच्याही पक्षाचे मतदार असाल,